सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, रुपाली चाकणकर। अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधकांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते। विरोधकांनी पहिल्या दिवसापासून टीका करायला सुरुवात केली होती। ही योजना फसवी आहे, निवडणुकीचा जुमला आहे। विरोधक एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते कोर्टात गेले। निवडणुकीत विरोधकांनी कितीही आमिष दाखवली तरी त्यांना अजित पवारांनी आपल्याला शब्द दिला आहे हे मतदारांना माहीत होतं। ते शब्द पाळणारे आहेत। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। 1,500 रुपये प्रति महिना महिलांना देणार, सन्मानानं देणारं हे सरकार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे। पाहूयात त्या काय म्हणतात। एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे। खऱ्या अर्थाने 6 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र अद्यापही आरोपीला अटक करण्यात आली। खरं तर 2021 मध्ये औसा तालुक्यातील संबंधित पीडिता ही मूळची राहणारी तेर तालुक्यातली आहे। 2021 मध्ये आईचा मृत्यू झाल्यानंतर वडील देखील घर सोडून निघून गेले आणि आधार द्यायला कोणी नसल्याने यामध्ये चाइल्डलाईनच्या माध्यमातून संबंधित पीडित मुलीला नळदुर्ग येथील बालगृहामध्ये दाखल करण्यात आलं। बालगृहामध्ये दाखल केल्यानंतर 2021 पासून 2023च्या दरम्यान पर्यंत संबंधित मुलगी सातत्याने आजारी पडत असल्यामुळे तिला पुन्हा एकदा औसामध्ये औसा येथील सेवालय येथे या संस्थेत दाखल करण्यात आलं। सेवालय येथे दाखल करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथं मेडिकल, तिचे औषध या सगळ्यांसाठी या सेवालयामध्ये तिला त्या सुविधा दिल्या जात होत्या। पण यामध्ये ज्या पद्धतीने या